माधान गावात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानंतर आता पाणी जरी ओसरलं असलं तरी त्या पावसाच्या खुणा अजूनही इथल्या नागरिकांना छळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कारण ही किचन आहे, या किचनमध्ये कालपर्यंत जे आहे ते मोठ्या प्रमाणात सामान होतं. इथं चूल होती आणि रोजच्या जेवणासाठी लागणारा भाजी असेल किंवा इतर साहित्य होतं. मात्र आता आपण पाहतोय की हे सगळं या पुराच्या पाण्यामध्ये अक्षरशः वाहून गेलेलं आहे. किचनमधलं अनेक सामान जे आहे ते वाहून गेलेलं आहे आणि या घराची देखील आपण पाहतोय की या अतिवृष्टीमुळे जी आहे ती पडझड झाल्याचं इथं पाहायला मिळत आहे. घरातलं डायनिंग रूम ही आहे. या डायनिंग रूममध्ये असलेलं सामान, मुलांचं औषध असेल, रोजच्या वापरातला टूथब्रश असेल किंवा इतरही सामान असेल, या पाण्यामुळे जे आहे ते सगळं इतरत्र जे आहे ते पसरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या पाण्याची लेवल किती होती तर हे या भिंतींवरून आता अंदाज घेता येईल. पाण्याचा जोर किती होता तर हा दिवाण जो एका बाजूने होता तो पावसानंतर आता आपण पाहतोय की अस्तव्यस्त झालेला आहे. कूलर स्टँडवरून जे आहे ते खाली आलेलं आहे आणि एकूणच काय तर घरातल्या सगळ्या सामानाची नासधूस झालेली आहे. घरातले भांडे अक्षरशः वरपर्यंत म्हणजे 6 ते 7 फूटपर्यंत वरतं पाण्यात तरंगत होते आणि ते तरंगत असल्यामुळे छतावर जे आहेत ते जाऊन इथं अटकलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. या घरात राहणाऱ्या लोकांशी आपण संवाद साधूया. मला सांगा, काल ज्यावेळी हा दुपारी पाऊस झाला त्यावेळी तुम्ही काय करत होते, काय स्थिती होती? आता तुमच्या डोळ्यासमोर जर ती स्थिती आली तर काय भीती तुमच्या मनात आहे? ते एकदा अचानकच हा पाऊस आलेला आहे. आम्ही इथे दारामध्येच उभं होतो. ते पूर पाणी पाहता पाहता ते पाणी एकदम घरामध्ये आलं आणि आम्हाला काही सूचना नसं झालं. आम्ही जे काही वस्तू होती ते इथंच ठेवलं आणि दार बंद करून आम्ही बाहेर बाजूला गेलो. त्याच्यानंतर सर्व आमचं गहू, धान्य, डाळ, तांदूळ जे काही होतं ते सर्व भिजलेलं होतं. आमचे कपडे पण भिजले आणि सर्व भांडे गिंडे सर्व वाहत गेलेले आहे. तुम्ही या आधी असा कधी पाऊस पाहिला होता का तुमच्या आयुष्यात? कधीच नाही पाहिला असा पाऊस, कधीच पाहिलेला नाही. फक्त आलेला होता 2014 मध्ये आला होता पाऊस. त्यामध्ये बाळ लहान होतं तेव्हा आलेला होता पाऊस, पण इतका पाऊस आम्ही पाहिलाच नाही आजपर्यंत. हा, तुमच्या घरातलं सगळं अन्नधान्य, तुमचे कपडे वाहून गेले? हा, सगळं अन्नधान्य, डाळ, तांदूळ, गहू सर्व ड्रम भरलेला होता 2-2.5 क्विंटलचा. तो पाण्यामध्ये तरंगून पूर्ण खाली सांडलेला होता. तो पूर्ण बाहेर गेला, वाहत गेलेला आहे. डाळ पण भिजलेली होती, आम्ही ती बाहेर टाकून दिली नाल्यामध्ये. मग आता इथून पुढं तुमच्याकडे जेवणाचा प्रश्न आहे, काय आता तुमची मागणी सरकारकडे? मागणी आमच्याकडे सरकारला हेच आहे की आम्हाला जे काही द्यायचं आहे सरकारला ते आम्हाला तात्काळ मदतमधून द्यावी अशी माझी विनंती आहे. हा, मला सांगा, आता भीती वाटतं का? कारण अजूनही पाऊस भीती चालू म्हणजे आहे. आता कसं आहे, हे आता भीती म्हणजे सवय झाली असं म्हणा एका गोष्टीची. आता इथून जाऊन कुठं जाणार आम्ही? हे कुठं जाणार आहे घर सोडून? तुम्ही तर काही तात्काळ व्यवस्था करून देत नाही. म्हणून आता काहीतरी आम्हाला मदतमधून द्या तुम्ही लवकरात लवकर असं. तुमच्या इकडे बेडवरती गादी दिसत नाही आहे, मातीचं घर आहे, याच्यामध्ये सर्वत्र चिखल आहे. ते गादी आम्ही बाजूकडे नेऊन ठेवलेली आहे आईच्या घरामध्ये. हा, हा, ते ओली झालेली आहे पण आता ते तिकडे ठेवलेली आहे. हा, मग रात्र कशी काढली तुम्ही हे सगळं ओलं? रात्री आम्ही बाजूच्या घरी जाऊन तिथं रात्री झोपलो, स्वयंपाक केला, जेवलो आईच्या घराकडे. हा, तिथं आम्ही रात्रभर कसा तरी हे केला आहे. हा, नक्कीच. आजी मला सांगा, या गावात तुम्ही इतके वर्ष राहताय, कधी असा पाऊस पाहिला होता का? या घराने या पावसामुळे काय तुम्ही नुकसान भोगला होता? आता इथे एवढं पाणी आलं नाही, पाहिलं नाही. पहिले आलं होतं पण आता मग आम्ही असंच होतं पाणी. पण आम्ही इथं इथे घर नव्हतं त्यावेळेस. आम्ही तिकडे बाजूने ह्या पोरीच्या घरी गेलतो, आम्ही सुनबाईच्या घरी. हो, काल काय काय नुकसान झालं, काय पाहिलं तुम्ही? आता तुम्हाला ते सगळं आठवून भीती वाटते म्हणा? आता भीती कशी, आता अनाथ गेलो. आता आमच्या घरी दाना नाही तर आम्ही खावा काय? गहू गेले, तांदूळ गेले, डाळ गेली, लेकराचे पुस्तक, भांडे, काय करा सांगा. आता आमच्या गरिबी परिस्थिती. सरकारने काय मदत केली पाहिजे, काय वाटतं? आता सरकारनं मदत करावं त्यानं. सरकारची मदत पाहिजे आम्हाला. म्हणजे काऊन का आम्ही आता अधिक पाणी आलं तर आमच्या घरात धसते. मला सांग, तू काय तयारी करतोय? तू गावामध्ये काल जे काय पाहिलं, तू मोबाईल मध्ये पण शूट केलं, काय एकदम स्थिती होती ते आठवल्यावर काय तुला वाटतं? सर, मी 2 वाजता माझ्या शॉपवरून आलो. तर 2 वाजता माझ्या शॉपवरून येताना तर 2 वाजता जमते 2:15च्या म्हणजे दरम्यान पाऊस चालू झाला. तर पाऊस चालू झाला तर एकदम 3:30 पर्यंत कंटिन्यू पाऊस चालूच होता.
तर 3:30 वाजेपर्यंत एकदम म्हणजे एकदम ढगफुटी सारखं वातावरण म्हणजे कालच्या तारखेत आमच्या इथं म्हणजे मादान या 15 ऑगस्टच्या दिवशी म्हणजे पूर्ण इकडे म्हणजे पाऊसच पाऊस म्हणजे म्हणजे आहे ना खूप सारा आहे ना पाऊस होता. तर आमच्या इथं 3:30-4च्या म्हणजे दरम्यान इतकं सगळं म्हणजे पाणीच पाणी जिकडे तिकडे आपलं आपलं होतं. काय इथं ह्या घरात कमशा कंबरभर म्हणजे पाऊस होता म्हणजे पाणी होतं आहे ना. तर यांचं म्हणजे लेकराचे कपडे त्यांचे म्हणजे आहे ना म्हणजे शालेय साहित्य त्यांचं अन्नधान्य काल मी इथं आपलं एवढं पाणी त्यांचं म्हणजे अन्नधान्य तिकडच्या आम्ही रूममध्ये तात्काळ म्हणजे आपलं म्हणजे हलवण्यात आपलं आहे ना आपलं ते आलं. तर या शासनाला आपलं आपलं हेच आपलं विनंती आहे का मला सांग, ज्यावेळी तू हे सगळं पाहिलं त्यावेळी तुला या सगळ्या जे तू रस्त्यावरून जे गाडी चालवायचं तिथून काल काय हो. स्थिती पाहिली होती? मी तर माझी सर इकडे गाडी आणलीच नाही काल. कारण कसं आहे इथं सर काल इतका पाऊस होता का माझी गाडी म्हणजे निघायच्या म्हणजे कंडिशनमध्ये अजिबात म्हणजे माझ्या घरापर्यंत म्हणजे मी आणलीच नाही. माझी गाडी जे काही आणली ते माझ्या मित्राच्या घरी म्हणजे ठेवली आणि मी इकडे फॉरेनमध्ये अर्जंटमध्ये मी इकडे आलो आणि जे इकडे मी स्थिती पाहिली कालच्या तारखेत ती मी आजपर्यंत 15-20 वर्ष पाहिली नाही. आणि म्हणजे अशी आणि जे असं वाटत होतं का एखादं कोणाचं नुकसान म्हणजे आहेच म्हणा सर. कारण हे जर तुम्ही जर पाहिलं पहा इथं कसं आहे ते नुकसान आहे ना. कारण सगळ्याचे आपल्या विद्यार्थ्याचे आमच्या इथं म्हणजे एका जणाचं घर पडलेलं म्हणजे आहे ना. म्हणजे आपलं ह्या लेकराचे म्हणजे पुस्तकं वगैरे आहे ना आपलं वल्ले झालेले आहेत. तर शासनाला आपलं नक्कीच शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे, कारण संसार जो आहे तो वाहून गेलेला आहे. गरीब आहेत, मजुरीवर जाणारे हे सगळे कुटुंब आहेत आणि या कुटुंबाचं राहतं घर आणि संसारासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या साहित्य जे आहे ते वाहून गेलेलं आहे. त्यामुळे आता या सगळ्या गोष्टींकडं प्रशासनानं आणि सरकारकडनं लक्ष द्यावं आणि यांना जी मदत आहे, जी काही शासनाच्या निकषाची मदत असेल ती लवकरात लवकर करण्याची मागणी जी आहे ते या नागरिकांकडून इथं केली जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.